एबीपी माझाच्या बातमीच्या नंतर अखेर सरकारला जाग आली आहे आणि अखेर धावपटू कविता राऊतला सरकारी नोकरी मिळाल्याचं कळतंय। कविताची आता मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। 11 वर्षांपासून कविताला नोकरीची प्रतीक्षा होती। कविता राऊतसह आणखी 15 जणांना सुद्धा सरकारी नोकरी मिळणार असल्याचंही कळतंय। त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट आहे। माझाच्या बातमीच्या नंतर अखेर सरकारला जाग आली आहे आणि धावपटू कविता राऊतला सरकारी नोकरीमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे। याविषयी बोलूयात, मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, गेल्या 11 वर्षांपासूनची प्रतीक्षा आणि एबीपी माझाची बातमी अखेर फळाला आलेली आहे, मोठा इम्पॅक्ट। बरोबर आहे, गेल्या 11 वर्षापासून कविता प्रयत्न करत होती। ओएनजीसी मध्ये जरी तिला नोकरी असली तरी तिला राज्य सरकारच्या सेवेमध्ये नोकरी हवी होती, यासाठी तिचे प्रयत्न चालू होते। हे वृत्त आपण सातत्याने याचा पाठपुरावा केलेला होता। परंतु कविताला जी आता नोकरीची हमी देण्यात आलेली, जे नोकरीचं पत्र देण्यात आलेलं आहे ते क्रीडा प्रशिक्षक म्हणून आहे। तिला यापेक्षा उच्च दर्जाचं पद हवं आहे, क्लास 2 ची पोझिशन तिला हवी आहे। कुठेतरी एक तर उपजिल्हाधिकारी दर्जाचं तिला पद पाहिजे आहे। त्यामुळे कविता सध्या पण ह्या नियुक्तीवर नाराज आहे। आपण बघितलं 8 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे देखील या संदर्भातली बैठक झालेली होती, त्यावर तोडगा काढण्यात आलेला होता आणि लवकरात लवकर कविताला नोकरी देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं। परंतु आता जे पत्र तिच्या हाती आलेलं आहे ते क्रीडा प्रशिक्षक हे आहे। तिला जी नोकरी पाहिजे आहे ती एक उपजिल्हाधिकारी ह्या पातळीवरच्या या स्तरावरच्या अधिकाऱ्याचं तिला नियुक्तीपत्र पाहिजे। त्यामुळे आता कविताची नेमकी पुढची भूमिका काय असेल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु गेल्या अनेक दिवसापासून जी प्रक्रिया रखडलेली होती, आपल्या बातमीमुळे सरकारला निदान या संदर्भात तरी जाग आलेली आहे। अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।